रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. साताऱ्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी बातमी समोर येते. कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची टांगती तलवार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला केराची टोपली दाखवून भाजपला मदत करण्याचा महेश शिंदेंना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. नेमकं प्रकरण काय? सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत होतं, पण महेश शिंदे यांनी आपल्या पत्नीला म्हणजे प्रिया शिंदे यांना भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरवलं. इतकंच नाही तर आपल्या समर्थकांसह भाजपला मतदान करून शिवसेनेची हक्काची सत्ता घालवली. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिव्हारी लागली आहे. यावर बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महेश शिंदेंना थेट इशारा दिलाय. शिरसाट म्हणाले की महेश शिंदे यांनी जे केलंय ते मुख्यमंत्र्यांना अजिबात मान्य नाही. त्यांना वारंवार समज देऊनही त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. आता मुख्यमंत्री स्वतः यावर निर्णय घेतील. प्रसंगी काही कटू निर्णय घ्यावे लागेल तर पक्ष मागे हटणार नाही. महेश शिंदेंची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने आता साताऱ्यात मोठी खेळी खेळली आहे. त्याचे कट्टर विरोधक राजाभाऊ बर्गे यांना पक्षात प्रवेश देण्यात आलाय. पक्षापेक्षा स्वतःला कोणीही मोठं समजू नये असा सजड दमच शिरसाटांनी धरला आहे. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महेश शिंदेंना बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. मात्र साताऱ्यातील सत्ता गमावल्याचा राग पाहता महेश शिंदेंवर मोठी कारवाई निश्चित मानली जात आहे. आता या राजकीय नाट्याचा शेवट काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.